दिल्लीमधील पहाडगंज उड्डाणपुलाजवळ पोलिसांकडून तपासणी, फॉरेन्सिक टीमकडून इमारतीच्या एका छतावरून काही साहित्य जप्त। दिल्लीमधील भीषण स्फोटाचा नवीन व्हिडिओ समोर। स्फोट होताच मोठा आवाज आणि आगीचे लोट। स्फोट झाल्यानंतर नागरिकांची धावपळ, भयावह दृश्य समोर। दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडून मार्गाचे सीसीटीव्ही मॅपिंग, I-20 कार लाल किल्ल्यावर कशी पोहोचली याची सीसीटीव्ही मॅपिंग सुरू। दिल्लीमधील स्फोटानंतर राज्यभरामध्ये पोलीस अलर्ट मोडवर। शिर्डीला येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी, तर अंबाबाई मंदिर परिसरात देखील सुरक्षा वाढवली। मिनी विधानसभेतही भाजपला सगळ्यात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा। महायुती जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून काम करा। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाजप नेत्यांना सूचना। मुंबई महापालिकेमध्ये 61 जागा ओबीसींसाठी आरक्षित। ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनोद घोसाळकरांना आरक्षण सोडतीचा फटका। तेजस्विनी घोसाळकर यांचा मतदारसंघ मागासवर्ग प्रवर्ग म्हणून आरक्षित। राज्यामध्ये सर्पकार परिस्थिती निर्माण, 3 साप प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात अशी स्थिती। सगळेच एकमेकांना गिळायला बसलेत, उद्धव ठाकरेंची जहरी टीका। अजित पवारांना यावेळी मोदीही वाचवू शकणार नाहीत। पार्थ पवार प्रकरणानंतर अंजली दमानी यांचा इशारा। मेघदूत बंगल्यावर बावनकुळेंची भेट घेतली, उद्या सकाळी मोठा गौप्यस्फोट करणार। बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील दुपारी 3 वाजेपर्यंत 60% मतदान, 122 जागांसाठी 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। कोल्हापुरातील बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश। बिबट्याने 2 ते 3 जणांवर हल्ला केल्याची माहिती। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रीचकंडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू, तर वडिलांची प्रकृती स्थिर, सुधारणा होते। ईशा देओल यांची पोस्ट।